सुद्धा हीच विनंती करेल की बहिणींनो, आजकाल वातावरण फार दूषित झालेलं आहे. प्रत्येक पाऊल सावधानगिरीने उचला. आई इथे बसलेल्या प्रत्येक आईच्या चरणारविंदावर माझी हीच विनंती आहे, मुलगी ज्यावेळेस उंबरठा ओलांडेल त्यावेळेस आईचं आद्य कर्तव्य असावं, तिला सांगावं, लक्षात ठेव उंबरठा ओलांडते पण बापाचा मान राखशील तर घरात परत ये, अन्यथा आली नाही तरी चालेल. बापाचं नाक कापू नकोस. तळहाताच्या फोडाप्रमाणे लहानपासून तर मोठं केलेलं आहे तुला. गल्लीमध्ये जाऊन बाजारात जाऊन जर बापाची मान खाली होत असेल ना तर धिक्कार असो तुझ्या स्त्रीत्वाला. स्त्रीच्या अगणित अशा मर्यादा आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्याला संतांनी सांगितलेल्या आहे, त्याचं पालन आपलं करावं. मी असं म्हणत नाही तुम्हाला की तुम्ही व्यवस्थित शृंगार करू नका, काही नका, शृंगार करा. उलट शास्त्र हे आपल्याला सांगतं की कुवाऱ्या मुलीने शृंगार करावा तो कृष्णासाठी करावा आणि लग्न झालेल्या सौभाग्यवतीने शृंगार करावा तो पतिदेवांसाठी करावा. शृंगार असावा जीवनामध्ये, त्यात काही वावगं नाहीये, पण तो शृंगार सुद्धा मर्यादेत असावा. जर आपल्याला वाटत असेल की थोकडे कपडे घालून आपण फार सुंदर दिसतो, पाश्चात्य संस्कृतीचं आचरण करून आपण फार सुंदर दिसतो, तुम्हाला आधीच एक गोष्ट सांगून ठेवते. खरं सांगू का, महाराष्ट्रातली ही स्त्री अंगभर कपडे घातलेली, साडी नेसलेली, हातामध्ये सौभाग्याचा चुडा घातलेली, डोक्यावर आपल्या रुपया एवढं कुंकू वाळलेली ही स्त्री जेवढी सुंदर दिसते ना तेवढी स्वर्गातली अप्सरा सुद्धा दिसत नसेल. एवढं सौंदर्य या महाराष्ट्राच्या मातीत आहे आणि या स्त्रीत्वात आहे, या गणवेशामध्ये आहे. जर आपण कपडे लहान केले ना तर आपलं पतन होणं मात्र निश्चित आहे. आणि असे कपडे घालायचेच कशासाठी हो? आता मी तुम्हाला आधीच बोलली, कॉलेजमध्ये जाते, मुली अशाच येतात. मुलींना जर सांगावं की अगं बाई घरातून येताना कपाळाला कुंकू लावून येत जा, टिकली लावून येत जा, त्या म्हणतात मॅडम जीन्सवर कुठे टिकली लावतात का हो? मी म्हटलं बरोबर आहे, जीन्सवर टिकली लावतच नसतात, टिकली कपाळाला लावत असतात बाई ग. क्या बात आहे, नाही का? संस्कृती फार गोड आहे आपली. प्रत्येकाच्या मस्तिष्कावर तिलक असावा, प्रत्येकाच्या मस्तिष्कावर कुंकू असावं. तुम्हाला सांगू, काही दिवसापूर्वी एक घटना घडली, श्रद्धाची. एकाच वाक्यामध्ये घटना सांगते, जर लक्षात आलं तर फार चांगलं, नाही आलं तर जाऊ द्या, थोडा वेळ जेवायला बसायचंच आहे तसं. एक सांगू ती घटना कशी झाली. टिकलीवर जर श्रद्धा असती तर आज श्रद्धा टिकली असती, बस एवढीच घटना आहे. टिकलीवर श्रद्धा असायला हवी होती, श्रद्धा टिकलीच असती, पण दुर्भाग्यवश या टिकलीवरचा विश्वास डगमगला आणि नको त्या ठिकाणी पाऊल टाकलं आणि घडायचं ते घडलं. 35 तुकडे या देहाचे झाले. परिणामतः काय फायदा केला हो जीवन जगून? संस्कृती प्रधान देशात जन्माला आलो, संतांनी गोड वाङ्मय लिहून ठेवलं, पण जरासाही उपयोग त्याचा केला नाही. उलट आई बापाच्या नावाला, इज्जतीला धब्बा लावण्याचं काम आपण केलं. आता यामध्ये दोष द्यावा तरी कुणाला द्यावा? आपण पाऊल टाकताना सहज चांगलं पाऊल टाका. मुलींचं पाऊल टाकणं म्हणजे थोडं सांभाळून टाकणं असावं. मुलींच्या जातीचं जीवन फार कठीण असतं मुलींनो. आपल्या आई बाबांनी फार कष्टातून वाढवलेलं आहे ग. ज्यावेळेस चौकामध्ये बॅनर लागलेला असतो ना सत्काराचा, त्यावेळेस त्या बापाचे डोळे भरून येतात आणि संपूर्ण जगाला ओरडून सांगतो, जिचं बॅनर लागलाय ना ती माझी मुलगी आहे, तिने केलं, तिने काम केलं, तिने कष्टात दिवस काढले. मी काही तिला जास्त पुरवू शकलो नाही, पण तिने नाव काढलं माझं. संपूर्ण चौकामध्ये बॅनर लागलं, ती माझी मुलगी आहे. आणि हीच मुलगी ज्यावेळेस बापाचा हाच विश्वास पायदळी नेऊन टाकत असेल त्यावेळेस धिक्कार असो त्या मुलीच्या स्त्रीत्वाला सुद्धा. कार्य असं असावं जीवनामध्ये ज्यावेळेस पासून आई बाबांनाच नाही संपूर्ण जगाला त्याचा अभिमान वाटावा. फार गरिबीतून दिवस काढतात मायबाप, फार गरिबीतून. आणि ज्यावेळेस त्या पोलीस चौकीमध्ये जाऊन डबडबल्या डोळ्यांनी तो बाप त्या पोरीला घ्यायला जातो ना, पळून गेलेली असती ती पोरगी, ते दाम्पत्य समोर आणून उभं करतात, डबडबल्या डोळ्याने तो बाप हात जोडून भीक मागतो, बाई घरी चल ना ग. अगं खूप सगळेजण नावं ठेवतायत, सहन नाही होत आहे हा विचार, घरी चल ना बाई, मी तुला काय कमी केलं ग की तुला याच्यासोबत यावं लागलं. त्यावेळेस हीच मुलगी आई बाबांच्या विश्वासाला तडा जाऊ देत, तो विश्वास संपूर्ण पायाखाली तुडवत त्या पोलिसाला सांगते, या माणसाचा माझा काही संबंध नाहीये. 1000 तुकडे होतात त्या बापाच्या हृदयाचे ज्यावेळेस स्वतःचं लेकरू
मासाचा गोळा ज्यावेळेस म्हणतो की हा माझा बाप नाही आहे आणि मी याची मुलगी नाही आहे, कधीतरी त्या बापाच्या हृदयाचा विचार करा मुलींनो, कधीतरी त्या आईच्या कष्टाची जाणीव असू द्यात. फार कष्ट करतात हो आपल्यासाठी. स्वतःसाठी कुठली गोष्ट कमी पडली तर चालेल, पण माझा मुलगा शिकावा, मला नाही मिळालं त्याला मिळावं, मला नाही चांगली साडी घालता आली तर चालेल, पण कॉलेजमध्ये फाटक्या कपडे जर याला दिसले तर याला नावं ठेवतील सगळेजण, म्हणून ती आई दुसऱ्यांच्या घरी भांडे घासायला जाते हो, तिची तरी जाणीव असू द्या. वाकडं पाऊल टाकण्याच्या पूर्वी फक्त एकदा आई वडिलांचा चेहरा समोर आणा, त्यांची परिस्थिती समोर आणा, त्यांचा त्याग समोर आणा. त्यांचा त्याग एकदा समोर आला की मग जाणीव होईल माझ्या आईबाबांनी खूप कष्ट घेतलेत माझ्यासाठी. वाकडं पाऊल अजिबात टाकू नका. मुलींना इथून हात जोडून विनंती आहे, जगात सगळं करा पण आई बाबांच्या विश्वासाला तडा जाईल आणि बापाची मान तुमच्यामुळे खाली झुकेल असं कार्य कधीच जीवनात करू नका, कधीच नाही. कारण आई वडील त्यांच्या मुखातून निघलेला जो श्राप आहे ना, त्या श्रापाला जर विधात्याने तथास्तु म्हटलं तर जगातला कुठलाच देव तुम्हाला त्याच्यापासून वाचवणार नाही. बरं, आई वडिलांचे श्राप घेऊ नका. आणि मी तर या मताची आहे की ज्या ठिकाणी आई वडिलांचं मन नाराज आहे आणि जर आपण विवाह करतोय तो विवाह कधीच टिकणार नाही. कारण आई वडिलांचे ज्या ठिकाणी बदुआ लागलेला आहे, ज्या ठिकाणी अंतःकरण दुखलेलं आहे, तो विवाह कसा टिकेल हो. पण आई वडिलांची जर आज्ञा असेल, त्यांनी होकार दिला असेल, देवब्राह्मणांची साक्ष असेल, तर त्या संसाराचं गोकुळही झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त सर्वांची साक्ष असावी, साथ असावी. म्हणून मुलींनो, चांगलं कार्य करा. मला माहिती आहे चांगलं कार्यामध्ये बंधन करणारे भरपूर जण आहेत. आम्हालाही भरपूर जण म्हणणारे आहेत की तुम्हाला कोणी अधिकार दिला हो कीर्तन करण्याचा. मला डहाळे कुटुंबामध्ये येऊन आनंद झाला. आमचे विजू दादा, त्यानंतर आमचे संतोष दादा मला म्हणाले, दीदी आम्ही असा संकल्प घेतलेला आहे की प्रत्येक वर्षी स्त्रीचंच कीर्तन इथे होईल म्हणून. हा संकल्प कोण म्हणतंय आपल्याला? खरं सांगू का तुम्हाला, आईसाहेब मुक्ताईने जर माऊली ज्ञानोबा यांना म्हटलं नसतं ना, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, तर माऊली ज्ञानोबा या बाहेर आले नसते आणि मग ही अशी अलौकिक माधुर्य असलेली ज्ञानेश्वरी आपल्याला मिळाली नसती. आईसाहेबांनी उपदेश केला, ज्ञानोबा यांनी दरवाजा उघडला. मला आणखी एक समाजाला सांगावं असं वाटतं, ज्यावेळेस लोक म्हणतात की व्यासपीठावर बसण्याचा अधिकार एका स्त्रीला नाही आहे, कीर्तनावर उभं राहण्याचा एका अधिकार एका स्त्रीला नाही आहे, त्यावेळेस मला एकच सांगावं असं वाटतं की थोकडे कपडे घालून डिस्कोमध्ये नाचण्यापेक्षा अंगभर कपडे घालून हरिनाम चिंतन केलेलं कधी श्रेष्ठ. जगाला केलेला उपदेश, पंढरीशाचं नाम जर मुखात असेल तर मग कोण आहे स्त्री आणि कोण आहे पुरुष हो? सगळे काही भगवंताचे भक्त आहेत. ही दुविधा मनातली काढून टाका, आपल्या धर्माचं आचरण करा. हात जोडून विनंती आहे, मायबापाचा चेहरा समोर ठेवा आणि आपलं जीवन जगा. तुमच्या जीवनात कुठलीच त्रुटी येणार नाही याची शाश्वती मी तुम्हाला देते. तरुणांनी सुद्धा तिरप्या नजरेने कुठल्या मुलीकडे पाहण्याचा प्रयास करू नका. आईने मुलांना सांगावं, समोरून येणारी प्रत्येक स्त्री तुझी आई आहे, तुझी बहीण आहे आणि त्याच नजरेने तू तिच्याकडे बघ, हे सांगावं. खरं सांगायचं तर मुलींनी सुद्धा व्यवस्थित तुम्हाला माझं बोलणं कदाचित कडू वाटत असेल, मी सुद्धा एक स्त्रीची जातच आहे, पण तरी सांगावंसं यामुळेच वाटतंय कारण आपल्याला सांगणारं कोणी राहिलेलं नाहीये. डोक्यावर घालणारे बरेच जण राहिलेले आहेत. थोकडे कपडे घातले की 4 जण बघतात आणि आपल्याला वाटतं की आपणच सुंदर दिसतोय म्हणून बघतायत की काय. दुसऱ्या दिवशी आणखी कपडे थोकडे होऊन जातात. दिसण्यावर काही नसतं हो. अंगावर सोन्याचे दागिने घातल्यावर जीवनाला मूल्यता प्राप्त होत नाही. खरं तर तेवढ्या कॅरेटची शुद्धता माणसाच्या विचारात असायला हवी, नाही का? तेवढ्या कॅरेटची शुद्धता माणसाच्या विचारात असायला हवी. बरं, म्हणजे घालावे नाही घालावे अशातला पण काही भाग नाही, घालावेत पण तेवढे विचारही माणसाचे सात्विक असावेत. मला आनंद झाला, आमच्या संपूर्ण डहाळे कुटुंब या ठिकाणी एवढ्या सात्विक विचारांनी बाबांच्या वर्षश्राद्धानिमित्त हा एवढा गोड कार्यक्रम आयोजित केला. पण आता ना मला तुमच्या चेहऱ्यावर जरा बघून संशय यायला लागला, कारण केव्हाच्या भाजीच्या फोडणीचा वास आपल्या सर्वांना सतावतोय. त्यामुळे जास्त तुमचा वेळ घेत नाही. तसेच जास्त वेळ तुमचा घेणार नाही आणि घेतला तरी काय होतो,
कीर्तन आहे, देवाचं कीर्तन आहे. त्या भुकेपेक्षा ही भूक लागणं सर्वात महत्वाची आहे. तृप्ती भुकेली काय करू माये, ही भूक लागणं महत्वाचं आहे. हात जोडून विनंती करते, तरुणांनी सुधरा. नवे नवे मुलांना सुद्धा हीच विनंती करेल की त्या नशेमध्ये उगाच पडून राहू नका. जे आजकाल आश्चर्य वाटतं, 9वी 10वीतले मुलं शाळेच्या नावाखाली जाऊन त्या शाळेच्या मागे तंबाखू गोटत असतात, त्या शाळेच्या मागे बाटले पडलेले दिसतात. हे काय जीवन असावं का हो? क्षणभंगूर नाही वरवसा, वारे सावध तोडा माया, अशा 4 दिवसाचं जीवन आहे. राममय करा जीवन, जगामध्ये कीर्ती व्हावी असं जीवन जगा. आपण दारूच्या बाटल्या रिकाम्या करतोय आणि जीवन जगतोय. खरं सांगू तुम्हाला, त्या नशेपेक्षा कितीतरी जास्त पटीने नशा देणारा म्हणजे भगवंताचं नामचिंतन आहे. या नामचिंतनात जो रंगून गेला त्याला पुढे दुसऱ्या नशेची गरजच पडत नाही. समाज ज्या वेळेस त्या कुटुंबाला वाळीत टाकतो ना, त्यावेळेस त्याला त्याची दशा विचारा. जो घरातला कर्ता पुरुष बाप जर दारू पित असेल, कान देऊ नये का, घरातला कर्ता पुरुष बाप जर दारू पित असेल ना, संपूर्ण घराकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदलला असतो. त्याला फार हीन शब्दामध्ये दारुड्या असं म्हटलं जातं. पदवी असावी ती हरिभक्ताची असावी, पदवी असावी ती वारकऱ्याची असावी, पण इथे पदवी कुठली मिळते? दारुड्याची. आणि यातच आपल्या जीवनाचं समर्पकता भाव आपण बघावा. मुलाचं जीवन दिलेलं आहे परमात्म्याने, इतका सुंदर नरदेह दिलेला आहे. या नशेमध्ये त्याला अजिबात घालू नका. बाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. हे तेच आहे, दारुड्याची मुलं आहेत रे. बाप काय दारू पितून रस्त्याने पडून राहतो, काही अर्थ नाही हो या जीवनाला. आश्चर्याची गोष्ट तुम्हाला सांगते, आमच्याच भागामध्ये, जळगाव जामोद्या भागामध्ये एकलाऱ्याला दरवर्षी भागवत कथा होत असते आमची. तर पहिलं वर्ष होतं त्या ठिकाणी आणि अक्षरशः 2-2, 3-3 हजार लोक त्या ठिकाणी ऐकायला यायचे. पहिल्या वर्षी भागवत कथा झाली. एक माणूस माझ्याकडे आला आणि म्हणाला, दीदी मला तुमच्या हातून गळ्यात तुळशीची माळ घालवून द्या. मी दारू वगैरे काही पिणार नाही, पण आपण एकदम कुणावर विश्वास ठेवू नये, कारण तुळशीच्या माळेचं पावित्र्य राखणं आपलं आद्य कर्तव्य आहे. या माणसांच्या सवयी सुटत नाही. म्हटलं माळ घालू आपण, मी तुमची परीक्षा घेईल नंतर माळ घालेल, तुम्ही आधी सोडा मग माळ आपण घालू. म्हणाले ठीक आहे. दुसऱ्या वर्षी त्या पुन्हा कीर्तनाच्या ठिकाणी गेलो, कथेच्या ठिकाणी गेलो आणि आश्चर्य वाटलं. त्या घराण्यातले सगळे जण आलेत आणि माझ्याजवळ येऊन रडायला लागलेत. का? कारण ताई पहिल्या वर्षी भागवत कथा झाली आणि या माणसाने आयुष्यातून दारूचं नावच काढून टाकलं. 8 वर्षाचे होते तेव्हापासून दारू पित होते, पण कथा ऐकली आणि परिवर्तन झालं की आता दारूच्या बाटलीला, ग्लासाला अजिबात हात लागत नाही. पूर्ण 12 महिने निघून गेले पण दारूला स्पर्श सुद्धा या व्यक्तीने केला नाही. खरं तर ही शक्ती एखाद्या वक्त्याची नाही आहे, ही शक्ती त्या व्यासपीठाची आहे की ज्या व्यासपीठामुळे त्याला दारू सोडण्याची बुद्धी झाली. म्हणून कथा कीर्तन हे परिवर्तनाचं साधन आहे. इथे आल्यानंतर बुद्धीमध्ये परिवर्तन होतं, म्हणून कीर्तन ऐकावं. म्हणून हात जोडून विनंती आहे, तरुणांना विशेष करून विनंती आहे, आपल्या आईबाबांचं नाव उंच करा. या दारूच्या नशेत अजिबात पडून जाऊ नका. आणि एवढाच जर नशेमध्येच जायचं जर असेल ना, तर खरंच नामचिंतनाच्या नशेमध्ये या. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी, तसं असावं संसारामध्ये जोपर्यंत प्रारब्ध आहे. आपण प्रत्येक जन्माला आपलं संचित जमा करत असतो. संचित म्हणजे समुद्र आहे आणि प्रारब्ध म्हणजे त्या संचितावर येणाऱ्या लाटा आहे. समुद्रावर ज्याप्रमाणे लाटा येतात तसं या संचिताच्या समुद्रातून येणाऱ्या लाटा म्हणजे प्रारब्ध आहे. हे प्रारब्ध प्रत्येकाला भोगावंच लागतं. पण शरीराविषयी ज्ञान बाजूला काढून, म्हणजे शरीराविषयी मोह बाजूला काढून आत्म्याचा संबंध परमात्म्याशी याचं ज्ञान ज्या दिवशी होईल त्या दिवशी ही दोरी इथेच तुटून जाईल. म्हणून तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. पुढे नाथ महाराज म्हणतात जीवन कसं असावं. अभंगाच्या 3ऱ्या वस्ती करा वस्ती आला 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 वस्ती करा
निघून गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी. वस्तीकर ज्याप्रमाणे वस्तीत येतो, प्रातःकाळी तो निघून जातो. बस देहाचं सुद्धा तेच आहे. जन्माला यायचंय, इथे कर्तव्य आपलं करायचं आहे आणि पुन्हा इथून निघून जायचं. म्हणतात ना, जिंदगी एक किराये का घर है. हा, इथे आल्यानंतर हे किरायाचं घर आहे. इथे काही क्षणापुरतच, काही वेळापुरतच थांबावं लागतं आणि निघून जावं लागतं. याची प्रत्येक पावलोपावली जाणीव आपल्याला असावी. कुछ पल की जिंदगानी, एक रात सबको जाना, बरसों की तू क्यों सोचे, पल का नहीं ठिकाना. एक पल की जिंदगानी, हरी कदर पर मन में इसे बसा ले, करके तू कर्म अच्छे, कुछ पुण्य धन कमा ले. वरदान और धर्म तू है, वरदान और धर्म तू प्रभु का अगर है पाना, बरसों की तू क्यों सोचे, पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी, एक रात सबको जाना, बरसों की तू क्यों सोचे, पल का नहीं ठिकाना. ठिकाना ठिकाना. हाँ, क्या बात है. आदरणीय पांचाळ महाराजांचे जोरदार टाळ्या वाजवा. क्या बात है. बस एवढंच आहे. इति गंतव्य या ठिकाणी जे आखून ठेवलेलं आहे ते करा आणि निघून जा, एवढंच राहिलेलं आहे. म्हणून वस्ती कर, वस्ती आला, प्रातःकाळी निघून गेला. जीवाची हीच दशा आहे, नंतर निघून जावं लागतं. पण हो, जो हरी चरण पदांचा आश्रित आहे त्याला या गोष्टींची चिंता अजिबात नसते. कारण आयुष्यभर त्याने रामनाम घेतलेला आहे आणि आता मृत्यूला येऊ द्यात, त्याला आलिंगन द्यायला तो भक्त तयार असतो. म्हणून आता भय करण्याची गरज नाही, आता या ठिकाणी घाबरण्याची गरज नाही. नाथ महाराज म्हणतात, आयुष्यभर ज्याने परमार्थ केला त्याने अजिबात घाबरू नये. अभंगाच्या 4थ्या चरणात. एका जनार्दनी शरण, शरण जनार्दनी शरण, शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन. शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन, शरण शरण एका जनार्दन.
बात आहे. टाळी टाळी धोबरी प्राचीनाची दोरी दो 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 दोबरी 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 प्राचीनाची दोरी क्या बात है वाह जोबरी वाली नानी रोली दोबरी वाली नानी रोली दोबरी नाची रोली दोबरी
एवढी कंजूशी टाळ्यांमध्ये जोरात वाजवा ना जरा. मी म्हणते असे वादक आणि असे गायक असतील तर आपण सर्वांनी फक्त ऐकतच राहावं. एवढा आनंद. पण तुम्ही म्हणाल तुमचं बाकी सगळं ठीक आहे पण आमचे तोंड लटकले ना बापा बुकेसाठी. साहजिक आपल्या कीर्तनाला थोडासा प्रारंभ करायला थोडासा वेळ झाला आणि असू द्यात. हरिकीर्तनामध्ये थोडासा वेळ जास्त झाला तर काही वाया जात नाही. हा खरं तर वेळ कारणीच लागत असतो, खर्च होत नाही. खर्च होणे आणि कारणी लागणे यामध्ये पण फार मोठा फरक आहे. त्याच्यामुळे वेळ वाया नाही गेला, कारणी लागला. तर बघा, ऐसे असता भय कवण
नाथ महाराज म्हणतात मग अशी जर परिस्थिती असेल, देवाचं निरंतर चिंतन असेल, तर घाबरण्याची अजिबात गरज नाही. मृत्यू हा सोहळ्यात आल्याशिवाय राहत नाही. तसेच मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल आपल्या संपूर्ण डहाळे मंडळींचं, डहाळे परिवारांचं मी अतिशय मनापासून ऋण व्यक्त करते. तुम्ही बोलावलं नसतं तर एवढा सुंदर आनंद मिळाला नसता, तुमच्यासारख्या मायबापांचं दर्शन झालं नसतं, संपूर्ण डहाळे कुटुंबाचं दर्शन झालं नसतं, या संपूर्ण कलाकारांचं, दिग्गजांचं, ज्येष्ठांचं, श्रेष्ठांचं दर्शन झालं नसतं. आपल्या सर्वांमुळे झालं. सर्वात आधी तुमचं सर्वांचे ऋण व्यक्त करते. त्यानंतर कैलासवासी श्री तुळशीरामजी डहाळे आजोबांच्या पुण्यस्मृतीला मी माझ्या मनापासून वंदन करते. आणि खरंच या आजोबांच्या मुलांनी, तिघा जणांनी, तिघही भाऊ आदरणीय विजयकुमारजी डहाळे, त्यानंतर श्री संतोष डहाळे आणि दीपक डहाळे, आपण तिन्हीही सुपुत्रांनी वडिलांच्या वर्षश्राद्धा पित्यर्थ हा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. आणि खरंच आजोबांना स्वर्गामध्ये बसल्यावर खूप आनंद होत असेल की माझ्या नावाचं नामचिंतन माझे सुपुत्र तिघही जण करतायत आणि करवून घेत आहेत. या गोष्टीचा फार त्यांना आनंद झालाच असावा. कारण खरंच पितरांनी आपल्याला आशीर्वाद द्यावा म्हणून त्यांच्या नावाने नामस्मरण करणं देवाचं हे त्यांना सर्वात जास्त आवडत असते. आणि इथे तीच क्रिया परिपूर्णरित्या घडली. त्याच्यामुळे नक्कीच आजोबांच्या पुण्यस्मृतीला मी वंदन करते. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. भगवंताचं नामचिंतन निरंतर या परिवाराकडून घडो हीच आशा अपेक्षा जगदीश्वराच्या चरणारविंदावर करते. पुनश्च एकदा मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त करते. तसेच मला साथ देणारे आमचे संपूर्ण आदरणीय मंडळी, आदरणीय तुकारामजी महाराज पांचाळ, जोरदार टाळ्या वाजवा एकदा. तसेच आदरणीय आशिष दादा भुयर यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसेच संपूर्ण गायनाचार्य मंडळी, आदरणीय गणेश महाराजजी जटाळे, त्यानंतर आदरणीय शंकर महाराजजी, त्यानंतर आदरणीय नागेशजी महाराज, आदरणीय देवीदासजी महाराज. खरंच खूप गोड गळा आहे आणि एवढं सायलेंटली, फ्लुएंटली खूप सुंदर गायन आहे. तुमचंही खूप सुंदर आहे बरं. एका म्हणता भले नाही तर उगाच असू द्यात, गमतीचा भागवजा करा. आणि खरंच ज्येष्ठ मंडळी आहात हो सगळे, खरंच ज्येष्ठ आहात. आणि इतका आनंदाने मिळून मिसळून हे ज्येष्ठ लोकांना, श्रेष्ठ लोकांना जमू शकतं. कारण मी नेहमी सांगत असते, बडा कौन होता है, बड़ा कौन होता है जो अपने बाजू में बैठे छोटे को छोटा महसूस न होने दे, उसको बड़ा कहते हैं. त्याला जाणीव नको व्हायला की तू लहान आहेस म्हणून, त्याला मोठे म्हणतात. म्हणून असेच दिग्गज मंडळी, आदरणीय शंकर महाराज सुद्धा, दुसरे शंकर महाराज सुद्धा, आणि आदरणीय आमचे अशोक महाराज, त्यानंतर संपूर्ण टाळकरी या बालगोपालांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या, जोरदार. यांच्यासाठी वाजवल्यात, आता यांच्या आई वडिलांसाठी आणखी जोरदार वाजवा. बघा, गणेश महाराजांच्या संस्थेतले. अच्छा, संस्थेतले. वा रे वा, महाराजांचे संस्कार आहेत सर्वांना. एवढं सुंदर, किती शिस्तबद्धरित्या पावली त्यांनी खेळली. खरंच हा ब्रह्मनाथ जो इथे प्रकट झालेला आहे ना, तो वाळवंटातही प्रकट झाला होता एका दिवशी. आणि तिथे प्रकट झाल्यावर साक्षात परब्रह्म त्या ठिकाणी पितांबर निष्ठोत्सवर नाचलं हो. हा ब्रह्मानंद असाच प्रकट व्हायला हवा. आणि तेच या सगळ्या बालगोपालांनी केलं. सर्वांसाठी तुमच्या सर्वांचे सुद्धा ऋण व्यक्त करते. तुमच्या हृदयस्थ परमात्म्याला सुद्धा नतमस्तक होते. आदरणीय आमचे विणेकरी आजोबा, त्यानंतर चोपदार आजोबा, त्यानंतर पुनश्च एकदा मला या ठिकाणी संधी देणारे आमचे आदरणीय किसनजी काका गावंडे. परमार्थात खरंच खूप आवड आहे, रुची आहे. ज्याही ठिकाणी परमार्थ असेल त्या ठिकाणी आमचे काका अग्रेसर असतात म्हणजे असतातच. त्यामुळे आदरणीय आमच्या काकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा, गावंडे काकांसाठी. तसेच संपूर्ण डहाळे परिवार, तिन्ही सुपुत्र आजोबांचे संपूर्ण परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि हो, आपलं संपूर्ण हे दृश्य, हे कीर्तन टिपण करणारे आमचे दिनेशजी दादा, वारकरी कीर्तनावर हे कीर्तन प्रसारित होणार आहे. त्यानंतर बाजूचे हिंगोलीतलेच वास्तव्य करणारे आमचे आदरणीय दादा, कॅमेरामॅनसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. आणि प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती.
तुम्ही सर्वजण इथपर्यंत आलात, भगवंताचं नामचिंतन ऐकलं, 1.5 तासाकरता का होईना संसार बाजूला केला आणि भगवंताचं चिंतन हृदयामध्ये उतरवलं. म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणारविंदावर माझा कोटी कोटी प्रणाम. पुनश्च एकदा संत वाङ्मय फार सुंदर आहे आणि कठीण आहे. या वाङ्मयाचा हा आश्रय घेताना, अभंग सोडवताना जर काही त्रुटी राहिली असेल तर मोठ्या मनाने मला क्षमा करा. आणि पुनश्च एकदा आमच्या संतोषजी दादा, विजू दादा, मी आधी म्हटले की सोन्याचे दागिने अंगावर असावेत आणि त्यासोबतच ते आचरण सुद्धा असावं. आणि तसंच म्हणायला हरकत नाही की या संपूर्ण परिवाराचं आचरण तेच आहे. ज्याप्रमाणे मौल्यवानता सोन्याला येते ना, तसं आचरण सुद्धा तेच आहे. बरं, संपूर्ण घराण्याला पुनश्च एकदा नतमस्तक होते. या ठिकाणी बोलवल्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त करते आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणारविंदावर समर्पित करते. ज्ञानेश्वर माऊली.